गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज आम्ही जाणार होते एका स्पेशल ठिकाणी. कुठे ते पुढे सांगतेस. त्या अगोदर ब्रेकफास्ट बनवून घेतला. साईसाठी ओट्स बनवले होते. मी पण माझा ओट्सचा ब्रेकफास्ट करून घेतला. त्यानंतर स्किन प्रेप करून घेतलं, रेडी झाले आणि इंडियन वेअर घातल्यानंतर बिंदीज मॅन्डेटरी, सो ते सगळं करून घेतलं, फ्लॉन्ट करून घेतलं आणि मग खाडीमध्ये सगळं सामान टाकलं आणि साईला असं छान छान रेडी केलं होतं. तर आम्ही चाललो होतो एका स्पेशल ठिकाणी साईचा बर्थडे सेलिब्रेट करायला. तर ते होतं स्पंदन बाल आश्रम, जिकडे जसं आम्ही लास्ट इयर पण साईचा बर्थडे केला होता तसाच यावर्षी करत होतो. इकडे दादा आम्हाला सगळं सांगत होते की त्यांनी कशी सुरुवात केली, कसे प्रॉब्लेम्स आले, आता कशी लोकांची मदत होते आणि मुलं किती छान प्रगती करत आहेत ते. हे सगळे अचिव्हमेंट्स बघून इतकं मस्त वाटलं ना. आणि साई पण या मुलांसोबत इतका छान जेल झाला, इतका मस्त मिक्स झाला. मग आम्ही साईसाठी केक आणला होता. सो साईने तो सगळ्यांसोबत कट केला. मुलांनी छान छान प्रेयर म्हटली, विशेष दिले त्याला. हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. मस्त फोटोज काढले. इकडे जवळजवळ 28 मुलं होती, पण सगळी खूप गोड होती. आमच्यासारखाच इकडे एक ग्रुप आला होता, त्यांनी पण मुलांसाठी जेवण अरेंज केलं होतं. आम्ही सुद्धा एक छोटासा खाऊ आणला होता मुलांना, तो मुलांनी खाल्ला. हे बघून आम्हाला खूप भरून आलं आणि असं मस्त आम्ही साईचा बर्थडे सेलिब्रेट केला. आणि असं ठरून आलं की पुढच्या वर्षी पण असाच बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.